श्रीराम जय जय राम। अखंड नामस्मरणात राहणे म्हणजेच उपासना। देवाच्या आड काय बरे येत असते? आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही याला वास्तविक आपणच कारण असतो। आपण लोकांना त्याबद्दल दोष देत असतो, पण इतर लोक त्याच्या आड येत नसून आपण स्वतःच आड येत असतो। हे थोडा विचार केला असताना समजून येईल। ज्याला आपले म्हणायला पाहिजे होते त्याला आपले न म्हणता आपण दुसऱ्या कुणाला तरी आपले म्हणत असतो। आपला मुलगा, बायको, भाऊ या सर्वांना आपले म्हणत असतो। हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत आपले असतात, परंतु देवाला जर आपण आपले म्हटले तर तो सदा सर्व काळ आपलाच असतो आणि आपल्याला तो मदत करायला तयार असतो। तुम्हा सर्वांना द्रौपदीची गोष्ट माहीत आहे ना? आपले भ्रातार आपले रक्षण करतील असे तिला वाटत होते, परंतु त्या कोणाकडूनही काही होणे शक्य नाही असे तिला दिसले। तेव्हा तिने अनन्यतेने श्रीकृष्णाचा धावा केला आणि तेव्हाच श्रीकृष्ण तिच्याकरिता धावून आले। म्हणजे काय की आपण ज्याला आपले म्हणत असतो ते खरे आपले नसतात। आपण परमात्म्याला आपले म्हणावे, मी त्याचा आहे अशी सदा सर्व काळ आठवण ठेवावी आणि जे जे घडत असते ते सर्व त्याच्याच इच्छेने होत असते ही भावना ठेवावी। अशी भावना होण्याकरिता आपण त्याची उपासना करायला पाहिजे। उपासना करणे म्हणजे तरी काय? आपण देवाचे आहोत, आपण नेहमी त्याच्या सानिध्यात आहोत असे वाटणे। असे वाटण्याकरिता त्याच्या नामस्मरणात राहणे जरूर आहे। आपण त्याच्या नामस्मरणात राहिलो म्हणजे तो सदा सर्व काळ आपल्या जवळ राहतो। तुम्ही कुणाचे नाव घेतले म्हणजे त्याची मूर्ती जशी तुमच्या ध्यानात येते त्याप्रमाणे देवाचे नाव घेतले म्हणजे तो तुमच्या जवळ असतो। देव कसा आहे हे विचारले तर कसे सांगता येईल? तो नामात आहे हे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनीच सांगितले आहे। नाम हे त्याचे रूप, म्हणून नामस्मरण केले म्हणजे देवाला तुमच्या जवळ येणेच भाग पडते। हे नामस्मरण कसे करावे? समर्थांनी सांगितले आहे की काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी। आपण नाम घेताना काहीच करीत नाही का? आपण त्यावेळी संसाराची काळजी करीत असतोच ना। म्हणजेच त्यावेळी आपण आपला मीपणा ठेवून नामस्मरण करीत असतो। मीपणा रहित जो नामस्मरण करील त्यालाच देव सांभाळीत असतो आणि जो स्वस्थ राहील त्याचा योगक्षेम देव चालवित असतो। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी आपण कोणाचे तरी होऊन राहावे, गुरुचे तरी किंवा देवाचे तरी। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 1 दशक 9। विषय बुद्धिशुद्धी, चांगले विचार, मनोबल आणि सज्जनांचा प्रभाव। दासबोधाच्या समास 1 दशक 9 मधील अत्यंत सुंदर, विचार प्रवर्तक आणि जीवनाला दिशा देणारा उपदेश पाहणार आहोत। या दशकात समर्थ रामदास स्वामी साधकाला सांगतात, चांगले विचार ठेवा, सज्जनांच्या संगतीत राहा, बुद्धी स्वच्छ करा आणि मनात शक्ती जागवा। मनात चांगले विचार ठेवणे पहिला नियम। समर्थ म्हणतात, विचार चांगले असतील तर जीवन चांगले होते। मनात रोज काय घडते? विचार जन्मतात, विचार वाढतात, विचार मनाला वळवतात, विचार कृती घडवतात। वाईट विचार हे मनाचे काटे, सद्विचार हे मनाची फुले। समर्थ सांगतात, मनात पवित्र, समर्थ, सकारात्मक विचार वाढवा। मनावर प्रभाव करणारे 3 घटक। दशक 9 मध्ये 3 महत्त्वाच्या प्रभावांचा उल्लेख आहे: संगत, शब्द, विचार।
संगत मन बदलते, शब्द दिशा बदलते, विचार जीवन बदलते. म्हणून साधकाने वाईट संगती टाळावी, चांगल्या शब्दांचा स्वीकार करावा, उदात्त विचारांची वाढ करावी. सज्जनांची संगत जीवनाला सुवास. समर्थ स्पष्ट सांगतात, सज्जनांच्या संगतीत राहिल्याने मनातील अंधार नष्ट होतो. सज्जन म्हणजे सत्य बोलणारे, सद्गुणी, शांत, कर्तव्यनिष्ठ, इतरांना आनंद देणारे. सज्जनांच्या सहवासात मन शांत होते, विचार निर्मळ होतात, निर्णय योग्य घेतले जातात, मनोबल वाढते. सज्जनांची संगत म्हणजे थंड पाण्यासारखे समाधान. दुष्टांची संगत मनाला वणवा. समर्थ चेतावणी देतात, दुष्टांची संगत मनाला जाळते. दुष्टांची 3 चिन्हे: खोटेपणा, स्वार्थ, दुष्टबुद्धी. त्यांच्या संगतीत राहिल्यास मन विचलित होते, बुद्धी भ्रष्ट होते, वर्तन खराब होते. साधकाने असा संग सोडून द्यावा. बुद्धिशुद्धी साधनेचा पाया. दशक 9 चा मूळ केंद्रबिंदू म्हणजे बुद्धिशुद्धी. बुद्धिशुद्धी वाढविण्यासाठी समर्थ मार्ग सांगतात: सत्याचरण, ध्यान जप, गुरु उपदेश, सतत चिंतन, सज्जनांची संगत. बुद्धी शुद्ध झाली की जीवनात स्पष्टता, कृतीत सातत्य, मनात स्थैर्य, साधनेत प्रगती. मनोबल वाढवा, दुर्बलता सोडा. समर्थ म्हणतात, मनोबल मजबूत असेल तर संकट काहीच करत नाही. दुर्बलता कुठून येते? शंका, भीती, गलत संगत, वाईट विचार, जुने वाईट अनुभव. मनोबल वाढवण्यासाठी सकारात्मक वक्तव्ये, सतत चांगला अभ्यास, सन्मार्गावर ठाम राहणे, नित्य प्रयत्न. जिथे मनोबल आहे तिथे यश नक्की आहे. कर्म आणि विचार दोन्ही शुद्ध ठेवा. समर्थ शेवटी सांगतात, चांगले विचार करा, चांगली कर्मे करा, चांगल्या लोकात राहा, चांगले बोलणे बोला, सत्यधर्माचे पालन करा. यामुळे साधकाचे मन दिव्य होते. मन दिव्य झाले की जग वेगळे दिसू लागते. समाप्तीसार. दशक 9 मधून समर्थ स्वामी आपल्याला हे शिकवतात: चांगले विचार ठेवा, सज्जनांची संगती वाढवा, वाईट संगत टाळा, बुद्धिशुद्धी वाढवा, मनोबल मजबूत ठेवा, सत्यधर्माचे आचरण करा. हे आचरण साधकाला आध्यात्मिक आणि व्यावहारिक दोन्ही मार्गात उंच नेतात. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.